हाय, हॅलो, नमस्कार. मी देवांशची आई या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत आणि आशा करते की तुम्ही सगळे छान मस्त मजेतच असणार आहात आणि मजेतच राहा. तर चला सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच महाराजांच्याने प्रार्थना. तर चला आपल्या ब्लॉगची सुरुवात करूयात. तर आता बनवते देवांशला खिचडी. आता खिचडी बनवण्यासाठी जाते आणि देवांशला रोज खिचडी दिली तरी देवांश रोज खिचडी खाईल, त्यात काही शंका नाहीये. आणि त्याला सिंपल खिचडी आवडते. जिरं आणि तेल बस आणि थोडासा मॅगी मसाला घालायचा आणि तांदूळ आणि डाळ बस अशी खिचडी देवांश खातो. तर त्याला ती बनवते. काल रात्री सुद्धा त्याने खिचडी खाल्ली आणि त्याला आता सुद्धा खिचडी पाहिजे. बापरे, मी तर म्हणते याला कंटाळा कसा येत नाही एकच गोष्ट डबल डबल खायला. नाही म्हणतो मला नाही कंटाळत. आता थोडे कपडे आहेत त्या कपड्यांची घडी घालते. म्हणजे काय, मी तर रोजच खिचडी खातो. ई. तर कपडे कालचे म्हणजे जे स्टँड वरती वाळत घातलेले, म्हणजे कसं पावसाचे दिवस असल्यामुळे ते सुकत नाही, त्याच्यामुळे एक रात्र दिवस 2 दिवस ते कपडे सुकायलाच लागतात. तर म्हणून मग ते आता कपड्यांची घडी घालते आणि मग त्याला खिचडी बनवते. नाही तर त्याला आधी खिचडी टाकते, कुकरला लावते आणि मग नंतर कपड्यांची घडी घालते. तर अशी कामं आहेत 2-3 ती तुमच्याबरोबर शेअर करते आणि मग आपला व्लॉग संपवते. कारण मी तुम्हाला जसं सांगितलं आपला व्लॉग मोठे नाही होणार आहेत, आता छोटेच होणार आहेत. त्याच्यामुळे हा ब्लॉग थोडा मोठा होईल आय थिंक, असं मला वाटतंय की 7-8 मिनिटापर्यंत जाईल. तर नक्की बघा, सोडून जाऊ नका मध्येच. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. तुम्हाला एक गोष्ट सांगू, मला ना पाऊस खूप जास्त आवडायचा, खूप जास्त. आणि अजूनही आवडतो, असं नाही की नाही आवडत. पावसाळा सुरू होणार म्हटल्यानंतर माझा आनंद काही गगनातच मावायचा नाही. तो मातीचा सुगंध, पहिल्या पावसात येणारा मातीचा सुगंध, पावसात भिजणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मी खूप एन्जॉय केल्यात लहान असताना. मोठं झाल्यावरती सुद्धा पावसाळा खूप आवडायचा. मेन म्हणजे पावसाळ्यामध्ये छान छान असं मस्त जे वातावरण असतं ना, ते मला खूप जास्त आवडतं. पण इथे आल्यापासून असं काहीसं झालंय की हा पावसाळा मला नकोसा वाटायला लागलाय. आता तुम्ही म्हणाल असं का बरं बोलतेस, तर सांगू तुम्हाला. आमच्या बाल्कनीमध्ये जो पत्रा आहे, तो पत्रा ना, तो पत्रा आहे म्हणजे प्लास्टिक वगैरे नाहीये, तो पत्र्याचाच पत्रा आहे. एवढा भयानक आवाज येतो ना पावसांच्या सरी जेव्हा त्याच्यावरती पडतात ना, धाड 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 धाड, बेकार आवाज येतो, बेकार. आणि अक्षरशः छातीत ना धडकी भरायला सुरुवात होते. जेव्हा पाऊस येतो ना, तेव्हा त्या पत्र्यावरती ना तो पाऊस पडतो आणि जेव्हा आम्ही खिडकी बंद करतो ना झोपायला गेलो तर तर त्या त्या खिडकीमधनं आतमध्ये पण आवाज आवाज येतो. ऐकलं, देवांशने पण सांगितलं. आणि ही खरी गोष्ट आहे, खूप भयानक आवाज येतो. मी तुम्हाला दाखवतेच आहे व्हिडिओमध्ये, पुढे तुम्ही बघा. खूप डेंजर आवाज येतो, इतका डेंजर येतो की असं वाटतं की बापरे आता सगळंच पडतंय वाटतं, म्हणजे बिल्डिंगच कोसळते असं काहीसा फील येतो. खूप बेकार आवाज येतो, खूप बेकार. म्हणून असं वाटायला लागलंय की हा पाऊसच नको. मी इथे आली ना तेव्हा मी खूप जास्त पावसाची वाट बघत होती, म्हणजे मी कुठेही जाऊ दे मी पावसाची वाट बघतच असते. तर खूप जास्त पावसाची वाट बघत होते आणि जसा हा पावसाळा सुरू झाला मी म्हटलं रे देवा, का मी पावसाची वाट बघत होती. भयानक आवाज येतो, खूप डेंजर येतो. आणि मला छातीत दुखायचा त्रास आणि पाठीत दुखायचा त्रास जो सुरू आहे, केलस्ट्रॉ म्हणू शकतो आपण त्याला, केलस्ट्रॉ. तर त्याच्यामध्ये ना असं होतं की मला असा आवाज वगैरे ना असं म्हणजे छातीत दुखतं, दम लागतो, हे मला थोडंसं प्रॉब्लेम आहे याचा. आणि मेन म्हणजे ह्याच्यामुळेच मला ना असा आवाज वगैरे जास्त किरकिर जास्त असं म्हणजे कोण जास्त असं बोललेलं पण सहन होत नाही, किंवा असा हा आवाज मला नाही सूट होत जास्त. देवांशने सुद्धा जास्त किरकिर केली ना की मी त्याला सरळ ओरडते, तू शांत बस, किरकिर नको करू. कारण माझ्या छातीत दुखायचा पाठीत दुखायचा त्रास आहे आणि त्याच्यामुळे मला आवाज कोणतेच सूट होत नाहीत. मला लगेच छातीत दुखायला लागतं किंवा असं काही होतं, कोणी बोललेलं पण मला सहन होत नाही, म्हणून मी जास्त कुणामध्ये इन्व्हॉल्व सुद्धा होत नाही खरं बोलू तर. आणि खरी गोष्ट आहे. आणि मला डॉक्टरने केलोस्ट्रॉ म्हणून सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे तर मी अजिबातच नाही. आणि केलोस्ट्रॉ म्हणजे काय, हार्टचा प्रॉब्लेम, तुम्हाला सुद्धा माहितच असेल. म्हणून हा आवाज जर आला ना खरंच माझ्या हार्टला काहीतरी होतं असं मला फील होतं. खूप बेकार आवाज येतो. तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखवते, खिडक्या बंद केल्या तरी आवाज येतो. काय बोलू मी, मला काही कळतच नाहीये. असं झालंय की त्याच्यावर काही उपाय आहे का, की मी काय करू.
आणि रेंटचं घर असल्यामुळे मी काय करूही शकत नाही. आपण करायला जरी गेलो तरी त्यांना ते चालेल का नाही हे पण माहित नाही. असं काहीसं आहे. तर ठीक आहे, चला जाऊ देत, आपल्या व्लॉगची सुरुवात करूयात. मी आत्ताच देवांशला स्कूलमधून घेऊन आली आहे आणि त्याने स्कूलमध्ये टिफिन खाल्ला नव्हता, तर तो आता घरी येऊन टिफिन खातोय. तर बरोबर डोरेमॉन बघतोय. तर चला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय दाखवता येतंय, काय शूट करता येतंय ते मी शूट करेनच. बाय बाय. मग तुमच्याशी बोलून मस्त नंतर देवांशला खिचडी बनवण्यासाठी आले किचनमध्ये. आणि त्याला खिचडी कशी आवडते मी तुम्हाला सांगितलंच होतं की अगदी सिंपल खिचडी त्याला आवडते. मग मला काही टेन्शनच नसतं. त्याला कधी खिचडी खायची असेल तर अजिबातच टेन्शन नसतं मला. आणि हे डाळ जी आहे ती मी पिशवीमधून का काढते, डब्यात का ओतून ठेवली नाही, असं नक्कीच तुम्हाला प्रश्न पडेल. तर त्या प्रश्नाचं उत्तर मी आधीच देते. तर काय झालं ना, की डब्बा घासल्याशिवाय मी त्या डाळ डाळ किंवा कोणतंच साहित्य, जिन्नस जे काही असेल ते मी ठेवत नाही. कारण की कसं असतं ना, आपण डब्बे आपलं जास्त घासणं होत नाही डब्बे. ज्या वेळेस त्यातलं सामान संपेल त्या वेळेसच आपण ते डब्बे घासतो. आणि माझं तसंच आहे, मी डब्बा घासते आणि मगच त्यात सामान ओतून ठेवते, नाही तर ओतत नाही. म्हणून मग म्हटलं की ती पिशवीतूनच मी काढली. आता बघा खिचडी वगैरे लावून झाली होती. तर खिचडी लावता म्हणजे कशी करते मी तुम्हाला नाही दाखवलं, कारण अगदी सिंपल हो. तेल घालायचं, तेलामध्ये जिरं घालायचं, जिरं छान तडतडलं की तांदूळ घालायचे. म्हणजे डाळ तांदूळ घालायचे. आणि मग नंतर काय थोडंसं बघा, मला किती आवाज येत होता ना त्या पावसाचा, प्रचंड आवाज येतो आमच्या इथे, काही समजतच नाही. म्हणजे आधी मी 2 ठिकाणी राहिली, पण तिथे सुद्धा पत्रे होते. असं नाही की नाही, कारण की पाणी आत येऊ नये घरामध्ये म्हणून वरती पत्रे लावतात. तुम्हाला तर माहीतच असेल, की पत्रे असतात ग्रिलच्या वरती. तर त्या पत्र्यांचा आवाज कधीच इतका आला नव्हता. पण ह्या पत्र्यांचा आवाज इतका येतोय, की हलक्या क्वालिटीचे पत्रे आहेत का काय मला पण काही कळत नाही. आणि जसा वारा येईल तसे ते इतके जास्त उडतात ना ते पत्रे, की बापरे! भयानक उडतात. की अक्षरशः काय सांगू तुम्हाला, रे देवा स्वामी. खरंच मी स्वामींना बोलते, की किती हा कर्कश आवाज आहे हो. असंच सगळं होतं. मी तुम्हाला पुढे दाखवतेच आहे तो आवाज, नक्कीच बघा. त्या आवाजामध्ये मी काही चेंज करत नाहीये, म्हणजे की वाढवतही नाहीये आणि कमीही करत नाहीये. जसा आहे तसा तुम्हाला मी दाखवते. बघाच तुम्ही, तर तुम्हाला कळेलच किती भयानक आवाज आहे तो. आणि त्यावेळेस खरं तर पाऊस कमी होता म्हणून तो तितका तरी येतोय. पण पाऊस जास्त असेल ना तर भयानक आवाज येतो, खूप जास्त. तर इथे बघा कपड्यांची घडी वगैरे घालून झाली होती. कपड्यांची घडी घातली, कारण की आता हल्ली काय होतंय ना, स्टँडवरती कपडे वाळत घालते ना, मग त्यामुळे कपड्यांची घडी अशी दुपारी, संध्याकाळी अशीच घालता येते. कारण की संध्याकाळी असं कसं उन्हाळ्यामध्ये आपण संध्याकाळी सगळी कामं झाल्याच्या नंतर, झोपून उठल्याच्या नंतर कपडे वाळत घातलेले असतात ते काढतो, मस्त घडी घालतो, कपाटात ठेवतो. पावसाच्या दिवसात तसं काही नसतं. मशीनला लावले जातात कपडे, पण तरी सुद्धा नाही सुकत.